कैरीचं सीझन चालू झालं की वेगवेगळ्या प्रकारे कैरीचे पदार्थ बनवतो, कैरीचे रेसिपी बनवतो. त्यातलाच एकाच पदार्थ पाहणार आहोत. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्कीच पहा. नमस्कार, सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण कैरीचे गोड काप पाहणार आहोत. लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 4 छोट्या छोट्या कैऱ्या घेतल्या आहेत. तुमच्याकडे मोठ्या कैऱ्या असतील त्या तुम्ही घेतलात तरीसुद्धा चालणार आहे. कैरी इथे मी स्वच्छ धुवून घेतली. त्यानंतर कोरड्या कापडाने पुसून घ्यायची आणि कैरीची जी वरची साल आहे ती काढून घ्यायची. कारण कैरीची साल आहे ती थोडीफार तुरट असते वरची, त्यामुळे कैरी सोलून घ्यायची. तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करा. तुमचं एक लाईक आणि सबस्क्राईब माझ्यासाठी खूपच मोलाचं आहे. तर इथे मी सर्वच कैऱ्या सोलून घेतल्या. त्यानंतर देठाचा भाग काढून घेतला आणि कैरी कापून घ्यायची आहे. तर बाट आहे कैरीला, त्यामुळे कैरी व्यवस्थित अशी बाजूने कापून घेते. तर पातळ स्लाइसमध्ये कैरी कापून घ्यायची. जी कापं आहेत आपल्याला बनवायची ती पातळ कापं बनवायची आहेत, म्हणजे ती वाळलीसुद्धा लवकर जातील. त्यामुळे पातळ कापं कैरीची करून घ्यायची. तर अशाच पद्धतीने इथे मी सर्वच कैरीची कापे करून घेतली आहेत आणि गॅसवरती कढईमध्ये पाणी बॉईल करायला ठेवले. एका चालणीवरती सर्व जे कापं आहेत कैरीची ती घालून घ्यायची आणि 2 ते 3 मिनिटासाठी फक्त वाफवून घ्यायची आहेत. 2 ते 3 मिनिटामध्ये व्यवस्थित ही कापे छान अशी वाफली जातात. अजिबात बॉईल करायची नाही आहेत, फक्त वाफवून घ्यायची आहेत. तर इथे पाहताय तुम्ही व्यवस्थित अशी वाफली गेली आहेत. लगेचच एका बाउलमध्ये ही कापे काढून घ्यायची. त्यानंतर यामध्ये 1 वाटीभर साखर घालून घेते. साखरेचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. कारण कैरी जास्त आंबट असेल तर थोडीशी साखर वाढवू शकता. तर आता आपल्याला हात न लावता अशा पद्धतीने साखर व्यवस्थित अशी कापांमध्ये एकजीव करून घ्यायची आहे. म्हणजे जी कापं आहेत ती अजिबात फुटणार नाहीत, तुटणार नाहीत, यासाठी ही पद्धत वापरायची. त्यानंतर यावरती झाकण ठेवून हे असेच आपल्याला 2 दिवस व्यवस्थित असे मुरत ठेवायचे आहेत कापे साखरेमध्ये. म्हणजे छान अशी मुरली गेली की त्यामध्ये गोडवासुद्धा मस्त असा निर्माण होतो, तयार होतो. त्यामुळे 2 दिवसानंतर इथे मी तुम्हाला दाखवते. साखरेला पाणीसुद्धा मस्त असे सुटले गेले आहेत आणि 2 दिवसामध्ये ही साखरेची कापे आहेत ना ती चम्मचने एकजीव करून घ्यायची. आणि त्यानंतर इथे मी तिसऱ्या दिवशी ही कापे दाखवते तुम्हाला. खूपच मस्त अशी तयार झालेली आहेत आणि एका चाळणीवरती ही कापे काढून घ्यायची. खाली एक बाऊल घेतला आहे. बाऊलमध्ये याचे जे पाणी आहे, सिरप आहे साखरेचे, ते पूर्णपणे निथळवून घ्यायचे आणि कापे अशीच 5 मिनिटभर चाळणीवरतीच ठेवायचे. म्हणजे यातले जे काही एक्स्ट्राचे सिरप असेल साखरेचे ते पूर्णपणे निथळवून जाईल. त्यानंतर ही कापे आहेत ती एका मोठ्या प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायची आहेत आणि हे सिरप आहे ते असेच बाजूला ठेवायचे. याचे काय करायचे ते सुद्धा सांगते. तर इथे मी सर्व कापे एका प्लेटमध्येही अशा पद्धतीने लावून घेते. थोडी मोकळी लावून घ्यायची आणि आपल्याला ही उन्हामध्ये वाळवून घ्यायची आहेत. जर तुमच्याकडे ऊन नसेल तर सावलीमध्ये सुद्धा तुम्ही फॅनखाली सुद्धा ही वाळवू शकता. तर उन्हामध्येही 2 ते 3 दिवसामध्ये मस्त अशी वाळली जातात. तर ही पूर्ण अशी लावून घेतली. आता ही 3 ते 4 दिवसामध्ये व्यवस्थित अशी वाळवून घ्यायची. त्यानंतर मी तुम्हाला दाखवते. त्यानंतर हे सिरप आहे त्याचे काय करायचे, तर या सिरपचे सरबत तुम्ही बनवून पिऊ शकता. तर एका छोट्या ग्लासमध्ये थोडेसे मी सिरप घालून घेतले. त्यामध्येच काळे मीठ घालायचे 1/2 चम्मच, साधे मीठ घालायचे 1/2 चम्मचभर आणि थंडगार पाणी घालून घ्यायचे. माठातले घाला किंवा फ्रीजचे पाणी घातलात तरीसुद्धा चालेल आणि हे चम्मचने व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचे. जबरदस्त हे सरबत तयार होते. एकदा तुम्ही नक्कीच हे सरबत बनवून प्या. तर अशा पद्धतीने हे सिरप तुम्ही वर्षभर जरी साठवून ठेवलात ना फ्रीजमध्ये तरीसुद्धा चालेल.
अजिबात ते खराब होत नाही आणि खूपच मस्त हे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हे सरबत बनवून ठेवा, बनवून प्या, जबरदस्त लागते. तर आपल्या ह्या 2 रेसिपी तयार झालेल्या आहेत. एक गोड कापं आणि सरबत म्हणजे सिरपपासून सरबत असे तयार केलेले आहेत. तर इथे पाहताय तुम्ही 3 ते 4 दिवसानंतर ही कापे व्यवस्थित अशी सुकली गेली आहेत. तर एका प्लेटमध्ये ही दुसऱ्या प्लेटमध्ये मी काढून घेतली. त्यानंतर 2 चम्मचभर पिठी साखर यावरती भुरभरून घ्यायची आणि त्यानंतर ही व्यवस्थित अशी घोलवून घ्यायची आहेत पिठी साखरमध्ये कापे. आणि यातली काही कापे आहेत ना माझ्या मुलीने फस्तसुद्धा केलेली आहेत, कारण गोड आहेत त्यामुळे चवीलासुद्धा मस्त लागतात. तर इथे सर्वच कापांना पिठी साखर लावून घेतली आणि एका प्लेटमध्ये इथे मी सर्व करून घेतली आहे. खूपच मस्त लागतात. अशा पद्धतीने तुम्ही कैरीचे सीझन आहे तेव्हा ही कापे बनवून वर्षभरासाठी साठवून ठेवा. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतील, एवढी जबरदस्त लागतात. रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक, शेअर, हाईप तसेच सुवर्णस किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.